परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या वाणीमधून सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवत गीता याचा दुसरा अध्याय सांख्य योग यावर गुरुदेव आज बोलत आहेत. गुरुदेव हे सांगत आहेत की वेदामध्ये हेच सांगतायत की एकदा ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले ना, आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला वेदांची सुद्धा गरज नाहीये हे सांगतायत. इतकं सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे नॉलेज, आत्मज्ञान. सर्व संतांनी, कबीरांनी आत्मज्ञान बिना सब झूठा, क्या काशी क्या काबा हेच सांगतायत की जेव्हा जीवनाचं गहरं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ना, जेव्हा आपण केंद्रामध्ये जातो ना, केंद्राच्या जागी स्थिर होतो, मग जगातली कुठलीही कामं करण्यास काही समस्या येत नाहीत. तुम्ही नोकरी करताय, व्यापार करताय, घरी बसताय, शेत करताय, गावाला जाताय, काय करताय याला फार विशेष महत्व नाही, जर का तुम्ही तुमच्या केंद्राशी जुळलेले असाल तर. आणि तुम्ही किती मोठा जर तीर मारला आणि केंद्रातच जुळलेले नसाल तर तुम्ही 100% फेल जाणार, हे श्रीकृष्ण इतक्या खुबीनं अर्जुनाला सांगतायत. आणि म्हणूनच सांगतायत की आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ब्रह्मास्त्र आहे. ब्रह्मास्त्र सांगितलेलं आहे. अच्छा, मग हे आत्मज्ञान एकदा प्राप्त झालं मग काय करावं? घरी झोपून राहावं का? तर नाही, सांगतायत की आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्मावरती विश्वास ठेवून आपण आपलं कर्म करत राहायचंय. गीतेमधला अगदी सगळ्यात फेमस जर कोणता श्लोक असेल ना तर हा कर्मावरतीच आहे बघा. सगळं अज्ञानीतल्या अज्ञानी माणूस सुद्धा हा श्लोक सांगतो. काय म्हणतो? कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. ज्याला गीतेचा एक शब्दही माहित नसेल पण हे वाक्य जरूर माहित असेल की बाबा कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नकोस. हे श्रीकृष्ण सांगतायत अर्जुनाला की कर्म हे खूप श्रेष्ठ सांगितलेलं आहे. जे काही आपल्याच्यानं शक्य आहे ना ते कार्य सतत करत राहणे. बघा, एकदम मंद बुद्धीवाला सुद्धा व्यक्तीनं पण काही प्रयोजनाशिवाय काही करत नाही. त्याच्यातून काय मिळणार असेल तरच तो व्यक्ती करतो, अन्यथा करत नाही. पण इथं श्रीकृष्ण सांगतायत की तुम्ही कर्म करा पण फक्त त्याचं प्रयोजन धरत बसू नका. त्याच्यापासून फळाची अपेक्षा करू नका. एखादं काम केलं की आता याच्यामुळं काय मिळणार आहे मला, याच्यापासून काय फायदा आहे, हेच जास्त आपण विचार करत असतो. आणि कुठं जर दिसलं ना फळ नाही दिसणार मग आपण कार्य पण करत नाही. हा फार मोठं एक ज्ञान देत आहेत श्रीकृष्ण. खूप लोक याच्यात आपण अडकतो बघा संसारिक. एखादं काही काम सांगितलं, नाही हो याच्यापासून मला काय मिळणार आहे, काही मिळणार नाही मग मी करणार नाहीये. खूप लोक सेवेपासून जे वंचित राहतात ना ते याच अज्ञानापासून राहतात बघा. सेवा करा, सेवा करा. अहो सेवा करण्यामध्ये काय मिळणार आहे मला? अरे काहीच मिळणार नाही तुला, मग मी कशाला करू सेवा? पण श्रीकृष्ण इथे हे सांगतायत की हे जे फळाची अपेक्षा सोडून जर का तू कर्म करत राहिलास ना, 100% देऊन जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा फळ हेच आहे की त्याच्यातून तृप्ती मिळते. अहो कुठल्याही कार्याचं हेच विशेषता आहे की त्याच्यातून शांती, समाधान पाहिजे. कुठलंही काम घ्या तुम्ही, इव्हन पैसे कमवण्याचं काम सुद्धा, पैसे कशासाठी पाहिजेत? शांती, समाधान, प्रसन्नता. कुणी असं म्हणेल का मला खूप पैसे पाहिजे आणि त्याच्यासोबत खूप अशांती पण पाहिजे?
सगळ्या कर्म करण्याचा उद्देश फायनली हाच आहे की शांती समाधान. आणि श्रीकृष्ण येथे हेच सांगतायत की जेव्हा कुठलंही काम असो, श्रेष्ठ श्रेष्ठ नसलेलं निकृष्ट कुठलेही काम असो, जर का तुम्ही तुमचं 100% देऊन ते काम केलं तर त्याच वेळेस आपल्याला तृप्ती आणि मुक्तीचा अनुभव होतो, हे सांगतायत. थोडं सूक्ष्म आहे समजायला. सेवेचं फळ आपण म्हणतो बघा, सेवेचं काय फळ मिळेल. अहो, ईश्वराचं डिझाईन असं इतकं सुंदर आहे ना, त्याचं पेंडिंग काम कोणतंच नसतं ईश्वराचं. असं नसतं की तुम्ही आज कर्म करतायत आणि तुम्हाला 1 वर्षाने त्याचं फळ देतायत, हे पण नाहीये. त्याचं इन्स्टंट प्रोग्राम केलेला आहे सगळा. तुम्ही जसंही सेवा करताय ना, सेवा करतानाच तुम्हाला फळ आहे. तुमचं मन शांत आणि प्रसन्न राहतं. हेच फळ आहे. हे सांगतायत श्रीकृष्ण. म्हणून पुढचं सगळं कर्मचं फळाचा विचार न करता कर्म करत राहणं. अच्छा, याच्यात दुसरा एक सांगतायत मुख्य, कुठलेही कर्म करताना आपण बघा त्याच्यात नंतर आपला अधिकाराची एक वाणी असते आपली. मी इतकं कर्म केलं मग मला काय अधिकार मिळणार? तर अधिकार मागण्याने आपण दीन बनतो, दुःखी बनतो, हे सांगतात. अधिकार कुठलाही न मागता कर्म करणं हे श्रेष्ठ कर्म सांगितलेलं आहे. खूप लोक म्हणतात बघा, अहो हे काम करायचंय मला, पण मला ऑथॉरिटी द्या. कर्मचाऱ्यांमध्ये ते ही खूप भावना असते बघा, अहो माझ्या ऑथॉरिटीमध्ये नाहीये ते काम. गुरुजींचे आश्रम आज 162 कंट्रीमध्ये आपले आश्रम आहेत. कुठल्या देशामध्ये जाऊन कुठल्या देशाने ऑथॉरिटी नाही दिलेली गुरुजींनी की गुरुजी तुम्ही या आणि शांतता आणि प्रेम पसरवा म्हणून. हे आतमध्ये एक दृढ असलं पाहिजे की मला संपूर्ण अधिकार प्राप्त आहेतच. त्यामुळं मग ऑटोमॅटिक इतकी सिद्धी आणि इतकं कर्म आपल्या हातून व्हायला लागतं. हे गुरुदेव म्हणजे आपल्या समोर एक ज्वलंत उदाहरण आहे. तर असं सांगतायत, असं जर नाही केलं, अधिकार आपण मागत राहिलो आणि कर्माची अपेक्षा करत राहिलो तर काय होणार? याच्यापासून संशय निर्माण होणार. प्रत्येक काम केल्यानंतर मग हे असं का झालं, हे तसं काय झालं, हे संशयाचं वादळ जे उठतं ना, ते याच कारणामुळे उठतंय. म्हणून सांगतायत की अर्जुना, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता, त्याचा रिझल्ट न बघता, अधिकार न मागता तू तुझं कर्म करत राहा. हा संदेश आहे इथं श्रीकृष्ण अर्जुनाला देतायत. पुढे एक नवीन, पुढच्या मंत्रामध्ये नवीन एक योगाची अजून एक व्याख्या अशी सांगतायत, योगस्थ कुरु कर्माणी. म्हणजे योग सोबत कर्म करणं हे खूप जरुरी आहे. नाहीतर हे बघा आपल्या इथं सबका दाता राम हे सांगितलेलं, याचा एवढा गलत अर्थ समजलाय आपल्याकडे की सगळं काही रामच करणारे, आपण फक्त झोपून राहा, हे नाही सांगितलंय योगामध्ये. योगस्थ कुरु कर्मानी म्हणजे तुम्ही योगमय होऊन, शांत होऊन, प्रसन्न होऊन, तुमची जेवढी क्षमता आहे ना तेवढं कर्म करत राहणं, हा संदेश इथं देत आहेत. त्यामुळे बघा आपल्या भारतामध्ये जितके काही व्यापारी आहेत ना, व्यापारी खूप भक्त असतात बघा. कशामुळं? कारण बिझनेस मध्ये अनसर्टिनिटी असते. पुढे काय होणार हे काहीच माहिती नाहीये. सगळं काही देवावर सोडावंच लागतं त्यांना. लाखो रुपये बिझनेस मध्ये लावतात, शेअर्स मध्ये लावतात आणि किती प्रॉफिट होणार वर्षाच्या शेवटी हे आधी काहीच कळत नसतं. त्याच्यामुळं खूप व्यापारी हे खूप जास्त भक्तिवान आहेत. निदान भारतामध्ये तरी आहेत असं म्हणतात गुरुदेव. हे आलं वेगवेगळ्या जे श्रेष्ठ समाज समजतो ना आपण, त्या समाजामध्ये एखाद्या वेळेस भक्ती कमी बघायला मिळते. कारण ते असं समजतात की ईश्वर तर माझाच आहे, मी काही केलं तर मला मिळणारच आहे, काय करायची गरज आहे. हे नाही सांगत आहेत गुरुदेव. योग फक्त आसन नसून ते ईश्वरासोबत, त्या आत्मतत्वासोबत जुळून राहणे म्हणजेच खरा योग आहे, ही इथं व्याख्या सांगतायत.
पुढे सांगतायत पुढच्या मंत्रामध्ये की वेगवेगळ्या प्रकारची सेवा सांगितलेली आहे इथं. कर्म करा मग सेवा करा. अहो कुठली सेवा करणार आम्ही? अनंत प्रकारच्या सेवा सांगितलेल्या आहेत. जसं लहान मुलांना शिकवणे, त्यांना शिक्षण देणे, त्यांना भोजन देणे, ही एक मोठी सेवा आहे. त्याच्यानंतर सांगतायत की गायीची सेवा, गोसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा सांगितलेली आहे. वृद्धांची सेवा करा, बिमार लोकांची सेवा करा. या सगळ्या वेगवेगळ्या जरी सेवा असतील तर इथं सांगतायत की सर्वश्रेष्ठ सेवा ही आहे की लोकांना ज्ञान देणे, नॉलेज मध्ये घेऊन येणे, ही सगळ्यात मोठी सेवा सांगतायत श्रीकृष्ण. अहो कपडा लत्ता भोजन तर असंही कोणी पण देऊन टाकेल, आणि भोजन दिलं तर काय ते 10-12 तास राहील, त्याच्यानंतर पुन्हा त्याला भूक लागेल. त्याला कपडे दिले तर काय वर्ष 6 महिने टिकतील, परत त्याला कपडे लागतील. कुठलीही गोष्ट काही काळानंतर लागेल, पण ज्ञान एक अशी चीज आहे, ती दिल्यानंतर त्याला या संपूर्ण जीवनात आणि पुढे जितके जन्म घेईल ना तो, तितक्या जन्मात त्याला कामी येईल. म्हणून ज्ञान देण्याचं जे कार्य आहे ना, सर्वात श्रेष्ठ कार्य आहे हे सांगतात. म्हणून बघा आपण आपल्या सेवेमध्ये, आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्सेस मध्ये वेगवेगळ्या लोकांना कोर्सेस मध्ये घेऊन येण्याची जी सेवा आहे ना, अति उत्तम सेवा आहे. एकदा जर त्यानं सुदर्शन क्रिया केली ना, तर या जन्मात नाही, कित्येक जन्मात ते त्याला कामी येणार आहे. त्यामुळे आपण या कोर्सेसच्या आणि या माध्यमातून सेवेला इतकं महत्व देत आहोत. आणि गुरुजी सुद्धा बघा नेहमी म्हणतात की लोकांना ज्ञानामध्ये घेऊन या, ही सर्वश्रेष्ठ सेवा सांगतायत. ज्ञान दान हे सुद्धा सुख आहे म्हणतात गुरुदेव. काय सांगतात? दान आपण कोणाला करतो? जेव्हा दुसऱ्या व्यक्ती कोणतरी दुसरा आहे हे समजून आपण दान करतो, किंवा थँक्स म्हणतो. थँक्स सुद्धा कोणाला म्हणतो? एक दुसऱ्या व्यक्तीला दुसरं समजून त्याला धन्यवाद देतो. समजा या उजव्या हाताने आपल्या डाव्या हाताचं काही काम केलं, किंवा या डाव्या हाताने काहीतरी उजव्या हाताचं काम केलं, तर उजवा हात डाव्या हाताला थँक्स म्हणेल का? किंवा डावा हात उजव्या हाताला थँक्स म्हणेल का? नाही. कारण काय, आपण एकाच शरीराचे अंग सगळं एकच समजतो, दोन नाही समजत आहेत. तसंच दान सुद्धा एका अर्थानं कमी महत्वाचं समजतात, कारण काहीतरी दुसरं समजून आपण लोकांना देतोय हे सांगतायत इथं. त्यामुळेच या सगळ्यामध्ये न अडकता तू फक्त तुझं कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. पुढचं रहस्य हे कुणालाही माहित नाही हे सांगतायत इथं श्रीकृष्ण. जसं जन्म आणि मृत्यूचं रहस्य कुणालाच माहिती नाही. एक डॉक्टर पेशंटला तपासत असतो, तपासण्याच्या आधी सुद्धा डॉक्टरनं देवाच्या पाया पडूनच ऑपरेशन करतो, कारण पुढे काय होणार आहे हे त्यांना सुद्धा माहिती नाही. मृत्यूचं रहस्य हे खूप मोठं गूढ रहस्य आहे, त्यांना सुद्धा कळत नाहीये हे सांगतायत. ज्योतिषी सुद्धा एक काहीतरी अंदाज करून सगळं सांगत असतो. पुढचं भविष्य सांगणं हे खूप खूप गहर आहे हे सांगतायत इथं. त्यामुळे सांगतायत की एका बुद्धीला एका समतेमध्ये घेऊन येणं ना, यालाच योग सांगितलेलं आहे. कर्मामध्ये करण्यामध्ये जी कुशलता असते त्याला योग सांगितलेले, बुद्धीमध्ये समता ज्याला सांगितले त्याला योग सांगितलेले, आणि आपल्या भावनांमध्ये एक विशालता घेऊन येणं हे योगमय होण्याचं एक मुख्य लक्षण सांगितलेलं आहे. पुढे सांगतायत अर्जुनाला की फक्त ऐकून 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 सगळं ज्ञान प्राप्त नाही होऊ शकत. पोथी पड के कोई न पंडित न बना कोई, 2.5 अक्षर प्रेम के जाना, ही जी म्हण सांगितलेली आहे ना, फक्त पंडित होऊन किंवा खूप मोठे पीएचडी घेऊन पुस्तकं वाचून फक्त ज्ञान नाही होऊ शकत. प्रेमाचा एक लवलेश जरी भेटला तर तेच खरं आत्मज्ञान आहे हे सांगतायत इथं.
म्हणून सांगतात पुढे, योग याच्यासाठी आवश्यक आहे ना, की या सगळ्या गोष्टींचं, या सगळ्या ज्ञानांचा आपल्याला अनुभव आला पाहिजे. नुसती मोठी मोठी पुस्तकं वाचून काहीच होणार नाही. जेव्हा हे ज्ञान आपल्या स्वतःच्या अनुभवात येतं ना, तेव्हाच त्याचा खरा फायदा आहे आणि तेव्हाच आपल्याला खरंच समजतं. म्हणून बघा, अनुभवी व्यक्तींकडून आपण जे काही ऐकतो ना, ते ऐकल्याबरोबर आपल्याला हृदयाला सुद्धा टच करतं. गुरुजींचं बघा, तुम्ही एक वाक्य जरी ऐकलं ना, एकदम आपल्या हृदयात जातं. कारण काय? हे अनुभवातून आलेलं ज्ञान आहे. कुठून पुस्तक वाचून आलेलं ज्ञान नाहीये. इथं सांगतायत म्हणून योगाचं जे विशेष महत्व आहे, हेच इथं श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतायत. आणि असे ध्यानामध्ये मग छोटे-मोठे वेगवेगळे जे अनुभव येतात ना, त्यालाच फक्त धरून बसायचं नाहीये. ध्यानामध्ये एखाद्या वेळेस बघा, काही जणांना प्रकाश दिसू शकतो, स्वाद दिसू शकतो, एखादी वस्तू दिसू शकते, एखादा स्पर्श जाणू शकतो. म्हणून सांगतात, जो खरा ध्यानी माणूस आहे ना, जे अनुभव आले ते सांगायचेच नसतात. कारण काय होईल, आपण जर सांगितलं एका ध्यानी, मला थोडा प्रकाश दिसला, तर आपल्या मागचे माणसं काय करतील, तो प्रकाश दिसणारे म्हणून बसतील आणि मग कधीच ध्यान नाही लावू शकणार. म्हणून आपण आपला अनुभव न सांगता, जे काही होतंय ना ध्यानमध्ये, त्याच्यामध्ये लय होणे हाच खरा योग आहे, हे इथं सांगतायत. आणि ध्यानाचं एक मोठी गुरुकिल्ली इथे हेच देतायत श्रीकृष्ण, की ध्यानामध्ये जसे चांगले गुण आपल्यामध्ये असतात, तेही समर्पण करायचेत. चांगले गुण जर समर्पण नाही केले ना, तर लगेच आपल्याला अहंकार येणार, की बघा मी किती चांगला आहे. सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ गुण माझ्यामध्ये जास्त चांगले आहेत. हे येऊ नये म्हणून काय? चांगले गुण ईश्वराच्या, हे समजणं गरजेचं आहे, की चांगले गुण सुद्धा मला ईश्वराकडूनच आलेले आहेत. म्हणून त्याचे गुण त्यांना समर्पण करा. अच्छा, चांगले गुण तर समर्पण करा आणि वाईट गुण आले तर मग त्याचं काय करा? तर सांगतायत, चांगले गुण असो अथवा वाईट गुण असो, दोन्हीही गुण आपल्याला समर्पण करावे लागतील. मी कमी आहे, मी निर्बुद्ध आहे, मी श्रेष्ठ नाहीये, मी याच्या एवढा श्रेष्ठ नाहीये, त्याच्या एवढा श्रेष्ठ नाहीये, हे समजणं खूप मोठी बाधा आहे ध्यानामध्ये. चांगले गुण असो अथवा वाईट गुण असो, दोन्हीही गुणांना जेव्हा ईश्वराच्या चरणाला समर्पण करतो, त्यालाच देऊन टाकतो, तेव्हा आपण हलो आणि एम्प्टी होऊन जातो, रिकामं होऊन जातो आणि त्याच वेळेस मग आपण ध्यानामध्ये येऊ शकतो. आणि हीच एक महत्वाची बाब श्रीकृष्ण अर्जुनाला ठेवला ना, झोपताना चांगला असो अथवा वाईट असो, एक जरी विचार धरून ठेवला तर रात्रभर आपण झोपू नाही शकणार. म्हणून सांगतायत, सर्वच्या सर्व गोष्टी समर्पण करून निर्विकार आणि विश्राम करणे हेच खरं ध्यान आहे, हे इथं सांगतायत. आणि कर्माचं पुन्हा विशेषतः वेगवेगळ्या प्रकाराने श्रीकृष्ण इथं अर्जुनाला कर्माचं महत्व पटवून देत आहेत. दुसरं विशेष महत्व सांगतायत, की आपल्या म्हणजे जी तामसिकता आणि राजसिकता असते, ती जर नष्ट व्हायची असेल तर कर्मच करावं लागेल. जे करण्याचा राग असतो आपल्यामध्ये, ते करून करूनच संपणार आहे. त्याच्यामुळे करणंच भाग आहे आपल्याला. करण्याशिवाय दुसरा मार्गच सांगितलेला नाहीये. आणि म्हणून सांगतायत, करण्यानेच आपलं मन प्रसन्न होणार. परमात्म्याची प्राप्ती होणार. एक फूल तोडायला सुद्धा वेळ लागेल, तितक्या कमी वेळात होणार. पण कधी? आधी कर्म करावं लागेल आणि करत 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 जसं जाऊ, मगच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते, हे सांगतायत इथं. श्रीकृष्ण इथं अर्जुनाला वेगवेगळ्या अध्यायातून वेगवेगळ्या मार्गाने हे समजून सांगत आहेत, की तुला शांत व्हावं लागेल, प्रसन्न व्हावं लागेल, कर्म करावं लागेल आणि मग समतेमध्ये येऊन ध्यानस्थ व्हावं लागेल, हे सांगतायत. सगळे योग गुरुजींनी एका वाक्यात इतके सुंदर पद्धतीनं मांडतायत बघा. एखाद्या वेळेस आपल्याला एखादा जर गुलाबजामुन आवडत असेल, तर सगळ्यात पहिले जाणून घेणं की गुलाबजामुन काय, हे जाणून घेणं म्हणजे ज्ञानयोग सांगितलेले आहे. समजून घेणं की कसा प्रकार आहे, याचे कशा कशापासून बनतं,
ते पुस्तकात वाचणं म्हणजे ज्ञानयोग आहे. पण नुसतं वाचून आपण थांबत नाही. वाचल्यानंतर काय होतं, मग गुलाबजामुन पसंत व्हायला लागतो. गुलाबजामुन म्हणल्याबरोबर बघा, पसंत म्हणल्याबरोबर तोंडात पाणी यायला लागतं. हे पसंत होणं म्हणजे भक्ती योग सांगितलाय. अच्छा, मग माहीत झालंय, पसंत झालंय, मग आपण घरी बसून राहील का? ताबडतोब जाऊन गुलाबजामुन खरेदी करून आणणार किंवा घरी करणार आपण. स्वतः करणार. त्याला काय म्हणतायत? कर्मयोग सांगतायत. आणि जसंही आपण खाल्लाय, त्याचा स्वाद घेतलाय, की मग काय होणार? तृप्ती येणार, आनंद वाटणार. हा मग राजयोग आणि ध्यान योगमध्ये हेच सांगितलं. तर असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण जे जीवन जगत आहोत ना, ते रोजच्या रोज हे 18 अध्याय आपल्या स्वतःच्या जीवनात घडतायत, हे सांगतायत गुरुदेव आपल्याला. जसे श्रीकृष्णाने जसे आपल्या हॅपीनेस कोर्समध्ये 7 स्तरची माहिती बघा. शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि चेतना. हे 7ही स्तरला चेतना एकदम परमोच्च बिंदूवर जाण्यासाठी श्रीकृष्ण अर्जुनाला एक पायरी उंच नेत आहेत. हे सांगतात. पहिल्यांदा त्याच्या अहंकाराला छेडतायत आणि त्याला पुष्टी करतायत. मग त्याच्या आत्म्याबाबत सांगतायत. आत्म्याबाबत सांगून ध्यान त्यांना शिकवतायत. आणि ध्यानस्थ होऊन मग त्याची बुद्धी समतेमध्ये येऊन मग आत्मज्ञान देऊन त्याला कर्माचं महत्व सांगतात. असं एक स्टेप करत अर्जुनाला उंच नेण्याचं काम इथे श्रीकृष्ण करतायत. आणि मग पुढच्या अध्यायामध्ये विषाद योग आणि सांख्य योग झाल्यानंतर कर्मयोगचं महत्व आपण उद्याच्या भागात बघूयात. काही क्षण डोळे बंद करून घेऊया. लांब आणि खोल श्वासात एकदम हळुवारपणे बाहेर.